नमस्कार, मी त्र्यंबक किप्पर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या लाईव्ह प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत। मित्रांनो, आज आपण खात्याअंतर्गत फौजदार डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेसाठी जो महत्त्वाचा आणि IMP टॉपिक आहे जनरल बघा जीके मधला सामान्य ज्ञान मधला त्या टॉपिकचं नाव आहे आंतरराष्ट्रीय संबंध। ओके, काय नाव आहे? आंतरराष्ट्रीय संबंध। आणि हा घटक डिसाइडिंग फॅक्टर ठरू शकतो। बघा कसा डिसाइडिंग फॅक्टर ठरू शकतो, कारण एक्झामच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा घटक आहे। भारत आणि भारताचे शेजारील राष्ट्र किंवा भारताचे शेजारी देशाशी असलेले संबंध, काय टॉपिकचं नाव आहे? भारत व भारताच्या शेजारील राष्ट्राशी असलेले किंवा देशाशी असलेले संबंध। ओके, जवळपास 5 ते 6 क्वेश्चन या घटकावर येतात आणि चालू घडामोडीचे जर 2 ऍड केले तर 8 क्वेश्चनला हा लक्षात ठेवा आपल्याला डिपार्टमेंटल PSI ला हा घटक आहे। म्हणजे जवळपास 8 क्वेश्चन म्हणजे 100 पैकी किती? 100 पैकी 8 मार्क या घटकावर आहेत। आपण याला नाव दिले सोप्या भाषेत IR म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनशिप। लक्षात ठेवा इंडियाज इंटरनॅशनल रिलेशनशिप किंवा इंडियाज नेबरहुड पॉलिसी। ओके, लक्षात राहू द्या आपली जी शेजारील राष्ट्राशी असणारे संबंध आहेत हा घटक महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये काय करायला पाहिजे, आपली एक्झाम एकूण किती मार्काची आहे हे महत्त्वाचं आहे। बघा डिपार्टमेंटल परीक्षा एकूण किती मार्काची आहे हे महत्त्वाचं आहे। बघा डिपार्टमेंटलची जी पूर्व परीक्षा आहे डिपार्टमेंटल PSI ची प्री, आपण मी याच्याविषयी लेक्चर घेतलं होतं। बघा 100 क्वेश्चन 100 मार्क्सला आहे। ओके, याच्यामध्ये मराठी इंग्लिश हे 25-25 मार्कला आहेत। किती? मराठी 25 इंग्लिश 25, म्हणजे बघा मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर 25-25 ला आहे। आणि जो जनरल नॉलेज ह्याच्यामध्ये 7 सेक्शन आहेत। ओके, बघा हे 6 आणि 7 सेक्शन आपल्याला महत्वाचे आहेत। याच्यामधला महत्वाचा घटक आहे आपल्याला कोणता? आंतरराष्ट्रीय संबंध। आणि 100 क्वेश्चन 100 मार्क्स याच्यातला जो डिसाइडिंग फॅक्टर आहे तो डिसाइडिंग फॅक्टर कोणता आहे तर लक्षात राहू द्या याच्यामध्ये महत्वाचा इतिहास आणि समाज सुधारक हे 15 मार्काला जवळपास किती? 15 मार्काला। जीके हा डिसाइडिंग फॅक्टर आहेच। कसा आहे? जनरल नॉलेज हे डिसाइडिंग फॅक्टर आहे, कारण इथं 50 मार्क्सला 7 घटक आहेत। आपण पोलीस भरतीची तयारी करून खात्यामध्ये आलात, कोणत्या? पोलीस खात्यामध्ये, आणि आपल्यासाठी हा घटक नवा नाहीये। फक्त लक्षात राहू द्या इथं थोडे 2 ते 3 घटक आपल्यासाठी नवीन आहेत। म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय संबंध किंवा शेजारील राष्ट्राशी देशाशी असणारे संबंध हा घटक आपल्यासाठी नवीन आहे। हा व्यवस्थितपणे करावा लागेल। त्याचं कारण जवळपास ट्रॅडिशनल मार्क पाहिले तर 5 किंवा 6 मार्काला किती? 5 किंवा 6 मार्काला हा घटक येतो, 5 किंवा 6। आणि याच्यात जर करंटचे 2 ऍड केले तर एकूण 8 मार्काला हा घटक आहे। किती? 8 मार्काला। 8 मार्काला असल्यामुळं आपल्याला हा डिसाइडिंग आहे। किती? 8 मार्क्स 8 मार्काला हा घटक आहे आणि आपल्यासाठी हा डिसाइडिंग आहे। ओके, तर तुम्ही म्हणता सर क्वेश्चन तर 5 आणि 6 आलेत पण 2 कुठले ऍड केले? तर चालू घडामोडी हा घटक याच्यामध्ये इम्प्लिसिट इनहरंट असतो, कारण का आंतरराष्ट्रीय संबंध जेव्हा आपण भारत आणि भारताच्या शेजारील राष्ट्राशी संबंध पाहतो तेव्हा 2 क्वेश्चन कम्प्लिटली चालू घडामोडीवर येणं अपेक्षित आहे आणि येतातच क्वेश्चन। ओके, तर या घटकामध्ये खात्याअंतर्गत फौजदारची तयारी करणारे या ऍस्पिरंटनं काय करायला पाहिजे मी पुढच्या 20 मिनिटांमध्ये लक्षात राहू द्या सांगतो। याच्यामध्ये कोणत्या घटकाला फोकस करायला पाहिजे। आपल्यासाठी एक विनंती आहे, आपण नवीन असाल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण का छोट्या छोट्या अशा टॉपिक वाईज नोट्स आम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला शेअर करणार आहोत। त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल। नवनवीन उपक्रम उदाहरणामध्ये इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा आपल्यासाठी खात्याअंतर्गत काय डिपार्टमेंटल PSI ची बॅच घेऊन आलेली ही एवढी टीम एक्सपर्ट आहे। आताच बघा कंबाईन मधून PSI मध्ये दुसरा आलेले निर्मल कुमार भोसले साहेब हे आपले मेंटर आहेत आणि एवढे एक्सपर्ट आपल्यासाठी वेगवेगळ्या विषयाचे या डिपार्टमेंटल बॅच साठी अवेलेबल आहेत। आणि ही बॅच बघा कशी असेल, बघा ऑनलाईन बॅच आहे। आपल्याला याचं ऍडमिशन सुरू झालेलं आहे, त्याचा नक्कीच फायदा करून घ्या। हे आमचं ऍप आहे इन्फिनिटी, बघा डाउनलोड ऍप इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा, आणि हे चॅनल नक्की जॉईन करा। लक्षात राहू द्या हे चॅनल जॉईन करा, याच्याशिवाय आपल्याला पुढे नोटिफिकेशन मिळणार नाही। ओके, हे लक्षात राहू द्या, कारण का हे खूप महत्त्वाचा घटक आहे। डिपार्टमेंटल PSI ला जनरल जीके ची तयारी करताना काही घटक IMP ठरतात, त्यासाठी आपल्यासाठी एवढी टीम एक्सपर्ट आहे, याचा नक्कीच आपण फायदा करून घ्या। यानंतर आपण एक एक घटक बघूया। आपला जो आजचा टॉपिक आहे भारत आणि शेजारी राष्ट्राशी असणारे संबंध, एक्झामच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा किंवा डिसाइडिंग फॅक्टर आहे। कसा आहे? डिसाइडिंग फॅक्टर आहे आणि आपल्याला हा खूप वेगळ्या प्रकारे एक्झामला बघा खूप महत्त्वाचा हा घटक आहे आणि एक्झामला आपल्याला याच्यामधून खूप क्वेश्चन पण येणार आहे। त्याचं कारण बघा आतापर्यंत जो आपण जे क्वेश्चनचा पॅटर्न पाहिला, काय क्वेश्चनचा पॅटर्न पाहिला, मी 21 चा
17चा आणि 13चा क्वेश्चन पेपरचं तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की याच्यामध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन आलेत आणि कोणता घटक महत्वाचा आहे आणि आपण काय करायला पाहिजे. आपला बघा टॅगलाईन आहे आजची डिपार्टमेंटल PSI. ओके, सोप्या भाषेत खात्याअंतर्गत फौजदार. लक्षात ठेवा, यासाठीचा हा जो महत्वाचा घटक आहे, कोणता महत्वाचा घटक आहे आजच्या लेक्चरचा, ज्याला मी सोप्या भाषेत सांगतो IR म्हणून, याला आंतरराष्ट्रीय संबंध, भारत आणि शेजारील राष्ट्राशी असणारे संबंध. हा घटक रेग्युलर मध्ये 5 किंवा 6 क्वेश्चन येतात, याच्यामध्ये 2 ऍड करा. कोणते? करंटचे. एकूण हा 8 मार्काला 8 क्वेश्चन, एकूण 8 मार्काला हा घटक आहे आणि हे ते सोपे सोपे प्रश्न असतात, एवढे काही प्रश्न अवघड नाही आहेत. आपण भारत आणि भारताचे शेजारील राष्ट्र याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया, कारण का आपल्याला आपला भारताचा भूगोल माहित असावा. कारण उदाहरणामध्ये भारताला एकूण लाभलेली भूसीमा किती किलोमीटर आहे, भूसीमेमध्ये बाउंड्री शेअर करणारे देश कोणते आहेत, ओके, सागरी सीमा किती किलोमीटर लाभलेली आहे, सागरी सीमा शेअर करणारे देश कोणते आहेत, आणि आपल्यासाठी काही सरकारच्या गव्हर्नमेंटचे करार पण महत्वाचे असतात, त्याच्यावर भी प्रश्न येतो. याच्याविषयी आपण बघूया की भारताच्या आपल्या टॉपिक मध्ये काय बघायचंय. भारताचं परराष्ट्र धोरण काय बघायचं, महत्वाचा घटक असू शकतो की भारताचे परराष्ट्र धोरण. आपण एक एक करून डिसाईड करूया आपलं काय बघायचं आपल्याला याच्यामध्ये. परराष्ट्र धोरण, परराष्ट्र धोरण या घटकावर क्वेश्चन येतात. परराष्ट्र धोरण भारताचे हे 1947 पासून लक्षात राहू द्या 2023 पर्यंत आपल्याला कव्हर करावं लागेल, कारण याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे परराष्ट्र धोरणासंबंधी भारताचं कशा प्रकारचं निर्यात आयात धोरण होतं, त्याचप्रमाणे भारताचं इंग्रजी राजवटीमधचा वारसा पुढे कसा आला तेही महत्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये भारत कोणत्या, उदाहरणामध्ये शेजारी राष्ट्रासंबंधी कोणती संघटना आहे बघा, आपल्याला माहित आहे कोणती, सार्क, साऊथ एशियन असोसिएशन ऑफ रिजनल कॉर्पोरेशन. या सार्कचा भारत फाउंडर मेंबर पण आहे, याची स्थापना, याचं हेडक्वार्टर, याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे. हा घटक महत्वाचा ठरतो. त्याचप्रमाणे जे काही सांस्कृतिक, उदाहरणामध्ये शेजारील राष्ट्रासंबंधी आपल्या काही कार्यक्रम प्रोग्राम आहेत, उदाहरणामध्ये भारत आणि सार्क संबंधीचे काही प्रोग्राम आहेत, त्याच्यावर प्रश्न येतो. याच्यानंतर आपलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंचशील तत्व, हा घटक महत्वाचा आहे. पंचशील तत्व लक्षात राहू द्या, भारत आणि चीनच्या दरम्यानचे, याच्यावरही प्रश्न अपेक्षित आहे. त्यानंतर काही भारताचे काही महत्वाचे, उदाहरणामध्ये भारत काही इनिशिएटिव्ह घेतो, उदाहरणामध्ये एखाद्या शेजारच्या राष्ट्रामध्ये जर समजा कुठला डिझास्टर आला, राष्ट्रीय आपत्ती आली त्या राष्ट्रावर किंवा आंतरराष्ट्रीय कुठलं संकट आलं तर भारत तत्पर मदत करतो. उदाहरणामध्ये मालदीवमध्ये आता सत्ता पलट झाली त्यावेळेस भारताने मदत केली, श्रीलंकेमध्ये वेळोवेळी भारताने मदत केली आहे, भूटानमध्ये मदत केली आहे, नेपाळमध्ये मदत केली आहे, अफगाणिस्तानमध्ये कंटिन्यू भारताची मदत चालू आहे. अशा प्रकारचं आपले जे शेजारील राष्ट्र आहेत याचा आपण थोडा आढावा घेऊया, जेणेकरून आपल्याला क्लिअर होईल. आपल्याला सगळ्यात महत्वाचा ह्या घटकावर प्रश्न येणं अपेक्षित आहे. भारत आणि चीन यांचे संबंध, या घटकावर हमखास प्रश्न येतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, चीन विषयी आपली काय भूमिका आहे, भारत चीन यांच्या काही चालू घडामोडी, उदाहरणामध्ये करंट काही बेस क्वेश्चन येऊ शकतात. तसंच महत्वाचे आपण PYQचा जर बेस बघितला तर पंचशील तत्व याविषयी आपल्या इथं भारत आणि चीन संबंधी प्रश्न येतो. पंचशील तत्व हे घटक आपल्याला मगप असले पाहिजे, मुखपाठ असले पाहिजे. त्यानंतर भारत आणि चीन यांच्या दरम्यान काही युद्ध पण झाले होते. ओके, 1962चं भारत चीनचं युद्ध, त्याचप्रमाणे चीन मधला जो डिस्प्यूट एरिया आहे, स्वातंत्र्य ज्याला आपण तिबेटसाठी जे आंदोलन चालू आहे, आणि दलाई लामा आपल्याला माहिती आहे, यांच्या संबंधी आपल्याला बेसिक माहिती असली पाहिजे. त्यानंतर पुढे महत्वाचा आणखीन महत्वाचा घटक की काही आपले भारताचे पंतप्रधान वेगवेगळे होते, वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या काळामध्ये चीन सोबतचे संबंध कसे होते हेही पाहणं महत्वाचं आहे. तसंच चायनाचा जो वन बेल्ट वन नेशन किंवा जे त्यांचा सी सिल्क रूटचा प्रोजेक्ट आहे किंवा आपण सिल्क रूटचा प्रोजेक्ट आहे, ओके, हा पण ज्याला आपण ओपेक म्हणू, सीपॅक चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, या संबंधी आपल्याला चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा पण करणं गरजेचं आहे. कारण त्याचं कारण हा भारताच्या शेजारून जातो, बाउंड्रीवरून जातो कुठं, पाकिस्तानमध्ये, आणि हा पण करणं गरजेचं आहे. तसा हा न्यूज मध्ये पण होता. त्याचप्रमाणे भारत आणि चीन हे 2 राष्ट्र कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये सदस्य आहेत, त्याचप्रमाणे आता न्यूज मध्ये असणार महत्वाचं म्हणजे ब्रिक्स असेल किंवा आपण ज्याला ब्रिक्सा म्हणतो, आता ब्रिक्सचं एक्सपान्शन झालंय. ओके, पुन्हा त्याचप्रमाणे ब्रिक्स बँक ज्याला न्यू डेव्हलपमेंट बँक मध्ये, या संबंधी प्रश्न येऊ शकतात. पुढचं राष्ट्र आहे ज्यांच्यासोबत भारताचे संबंध सदैव लक्षात ठेवा, भारत आणि पाकिस्तान लक्षात ठेवा, यांच्या संबंधीचा हा क्वेश्चन येणं अपेक्षित आहे. भारत आणि पाकिस्तान लक्षात राहू द्या, 1947 जेव्हा भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तानची निर्मिती झाली, 2023 पर्यंतचे सगळे महत्वाचे काही करार असतील, उदाहरणामध्ये
काही युद्ध झाले आहेत भारत आणि पाकिस्तानमध्ये, 3 युद्ध महत्वाचे युद्ध आहेत, तेही करणं गरजेचं आहे. तसंच बघा 1965चं युद्ध असेल, 1971चं बांगलादेशची वार असेल, त्यानंतर 1999चा कारगिल वार, याच्या संबंधी प्रश्न, त्याचप्रमाणे सिमला करार असेल, आग्रा व्हिजिट असेल किंवा आग्रा भेट असेल. तसंच बघा ह्याच्यामध्ये काही ज्याला आपण ताशकंद करार म्हणतो, शिमला करार म्हणतो, आग्रा, या सगळ्या गोष्टीवर प्रश्न अपेक्षित आहे. कधी घटना घडली, ती घटना युद्ध केव्हाच होतं, त्यानंतर कोणता करार झाला, लाहोर बस, आपण जेव्हा कराची लाहोर किंवा लाहोर बस सेवा सुरू झाली अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये, ही बस सेवा पण प्रश्न येऊ शकतो. यानंतर ट्रेन संबंधी प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर वाघा बॉर्डर संबंधी आपलं जे परेड असतात त्याच्या संबंधी आपल्याला करणं गरजेचं आहे. याच्यानंतर पुढचं महत्वाचं आणखीन एक राष्ट्र बघा ज्याच्यावर प्रश्न येणं अपेक्षित आहे, ते म्हणजे बांगलादेश. भारत आणि बांगलादेश. कोणतं? भारत आणि बांगलादेश. या बांगलादेश संबंधी आपले भारताचे संबंध 1971 बांगलादेशच्या निर्मितीपासून 2023 पर्यंतचे पूर्ण डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. याच्या संबंधी वादाचे विषय पण आपल्याला माहित राहावं. तिस्ता वॉटर डिस्प्यूट आहे, तिस्ता नदी संबंधीचा. गंगा ब्रह्मपुत्रा, लक्षात ठेवा, ब्रह्मपुत्रा संबंधीचा आपल्याला डिस्प्यूट माहित असावा. तसंच बराक रिव्हर या संबंधी माहित असावं. बांगलादेश संबंधी आपले संबंध खूप चांगले आहेत, बरोबर आहे. त्याचप्रमाणे काही कालखंडामध्ये संबंध खराब पण होतात, उदाहरणार्थ तेही माहित असणं गरजेचं आहे. याच्यानंतर पुढचं महत्वाचं राष्ट्र, याच्यामध्ये महत्वाचं बघा वादाचे विषय बरोबर सहकार्य विषय आणि बांगलादेश संबंधी जे आपले सीमावाद होता, हे 2015 मध्ये नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर हा वाद मिटवला गेला, हेही माहित असावं. त्याचप्रमाणे भारत आणि बांगलादेश मधले कोऑपरेशन किंवा सहकार्य आर्थिक दृष्ट्या असतील, आयात निर्यात संबंधी असेल, संस्कृती संबंधी असेल, गव्हर्नमेंटच्या स्कीम संबंधी असेल, हे आपल्याला करणं गरजेचं आहे. यानंतर पुढचं राष्ट्र आहे पहाडी राज्य. लक्षात ठेवा, पहाडी राष्ट्र भारत आणि नेपाळ. हे आता बघा ह्या राष्ट्रासंबंधी एक प्रश्न तर अपेक्षितच आहे, तर नेपाळ संबंधी ओके, कारण का भारत आणि नेपाळचा आपला पूर्ण इतिहास माहित असावा. तसंच 1947 ते 71 पर्यंतचे संबंध, 71 ते 80 पर्यंतचे संबंध, 80 नंतर 1980 नंतर 15 पर्यंतचे संबंध, त्यानंतर नेपाळमध्ये झालेले सत्ता पलट, ओके, तिथलं सरकार अस्थिरता, भारताविषयी दिलेले निगेटिव्ह स्टेटमेंट, नकारात्मक सकारात्मक, या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं असतं. कारण का इथं आपल्याला विजा संबंधी प्रश्न येऊ शकतो. भारत आणि नेपाळमध्ये विजा आहे का, आहे तर कशी, नाही तर कशी, ओके. याच्या संबंधी आपला प्रश्न, भारतामध्ये नेपाळी किती लोक काम करतात, हाही महत्वाचा प्रश्न आहे. त्यांना काही भारतीयांचं बेनिफिट मिळतं का, हाही महत्वाचा प्रश्न आहे. भारत नेपाळमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी सहकार्य करतो, एखादा वीज प्रकल्प असेल किंवा एनर्जी संबंधीचा प्रकल्प असेल किंवा वॉटर संबंधी प्रकल्प असेल, याच्यावर काम करतो का, हे गरजेचं आहे. भारत आणि नेपाळमध्ये कुठली नदी आहे का जेणेकरून भारतामध्ये महापूर येतो, या नदी संबंधी करणं गरजेचं आहे. यानंतर सगळ्यात ज्या चांगले संबंध असणार आपलं राष्ट्र म्हणजे भारत आणि भूतान, ओके. भूतान संबंधी आपल्याला प्रश्न 100% येणं अपेक्षित आहे. मोजून राष्ट्र हे 6-7 आहेत सीमा संबंधी आणि 2 सागरी आहेत, ओके. एवढं करून नाही चालणार, आपल्याला बेसिक IMP राष्ट्र करावं लागतील. उदाहरणामध्ये असं नाही, आपल्याला ईस्ट एशिया, वेस्ट एशिया, चायना, रशिया संबंधित सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. शेजारी राष्ट्र करून चालणार नाही, प्रश्न आलटून पालटून येऊ शकतात, ओके. आता या भूतान विषयीची पूर्ण जॉग्राफिकल माहिती माहित असावी, त्यानंतर त्यांची राजकीय माहिती, ओके, त्यांच्या डिफेन्स संबंधी आपल्याला माहिती असावी. कारण का भूतान आणि भारताचे, लक्षात ठेवा, स्वातंत्र्यापासून संबंध चांगले आहेत आणि यानंतर तिथली जी सत्ता आहे, तिथलं जे आर्मी आहे, हे भारतीय आर्मी तिथं काम करते. त्याचप्रमाणे भूतान आणि भारतामध्ये काही वीज प्रकल्प महत्वाचे, त्यांची नावं महत्वाची आहेत, ओके. कारण का हे पहाडी राष्ट्र आहेत, आपल्याला ही गोष्ट माहित असावी. याच्यानंतर पुढे महत्वाचं आणखीन एक राष्ट्र आहे, ते म्हणजे भारत आणि अफगाणिस्तान. मित्रांनो, हे खूप न्यूज मध्ये आहे, ओके. अफगाणिस्तान, कारण का अफगाणिस्तानमध्ये भारतानं अनेक डेव्हलपमेंट केलेले आहे. कारण का अफगाणिस्तानमध्ये बघा, ओके, खूप म्हणजे आपण 2001 पासून जर बघितलं 14 पर्यंतची डेव्हलपमेंट वेगळी आणि 14 पासून मोदी गव्हर्नमेंटच्या काळात डेव्हलपमेंट वेगळी. याच्यामध्ये इथं प्रश्न येणं 100% अपेक्षित आहे, ओके. याच्यानंतर पुढचं महत्वाचं राष्ट्र आहे बघा भारत. आपण आता बघूया मालदीव, ओके, आणि नंतर श्रीलंका बघूया. त्याच्या अगोदर आपण म्यानमार पण बघूया. आधी म्यानमार घेऊया, कारण का म्यानमार हे भूसीमा भारताला संलग्न आहे. म्यानमार संबंधी अनेक, लक्षात ठेवा, 1947च्या अगोदर पण भारताचे संबंध होते. कारण का आपण जर अँग्लो बर्मा 3 युद्ध बघितले तर आपल्याला लक्षात येईल की ब्रिटिश भारताच्या वेळी पण भारत आणि
बर्मा म्हणजे म्यानमार यांचे संबंध होते. 1935 ला भारतापासून बर्मा वेगळा झाला होता. कारण का हे खूप ऐतिहासिक संबंध आहेत आपले, काय आहेत, ऐतिहासिक संबंध आहेत आणि आपल्याला हे याच्यावर प्रश्न येणं अपेक्षितच आहे. म्हणजे म्यानमारला आपण विसरू शकत नाही किंवा म्यानमार संबंधी आपले संबंध खूप चांगले आहेत आणि इथं प्रश्न 100% येणं अपेक्षित आहे. ओके, अनेक वेळा इथं लोकशाहीचा काय होतो, तुळवली जाते लोकशाही आणि इथं परत डिफेन्स काय आपण ज्याला म्हणतो हुकुमशाही येते, आर्मीची सत्ता येते. यानंतर इथली जे एक व्यक्तिमत्व आहे त्यांनी जे लोकशाही संबंधी आंदोलन चालवलं, आंग सान सू की यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे, त्या भारतात बऱ्याच वेळा येतात आणि त्यांचं योगदान नेपाळमध्ये म्यानमार आणि भारतासंबंधी अनेक वेळा त्यांच्या पुढाकारामुळे अनेक वेळा संबंध भारताचे सुधारले आहेत. आणि आपले जे नॉर्थ ईस्टचे लक्षात ठेवा राज्य आहेत, अरुणाचल प्रदेश असेल, नागालँड, मणिपूर, मिझोराम, या राष्ट्राशी आपण सीमा लक्षात ठेवा शेअर करतो कोणा, म्यानमारशी. आणि हे राष्ट्र कोणतं, म्यानमार आणि भारताचे राज्य हे आपल्याला माहित असावं. कारण का प्रश्न असा येऊ शकतो, खालीलपैकी कोणते भारताचे राज्य म्यानमार सोबत आपली सीमा साझा करतात किंवा शेअर करतात, तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे. याच्यानंतर पुढचं महत्वाचं राष्ट्र आहे भारत आणि श्रीलंका. IMP करा, भारत आणि श्रीलंका आपल्याला ऐतिहासिक काळापासून, कधी इतिहासापासून याचे संबंध आहेत. आपल्याला आठवत असेल सम्राट अशोकाने लक्षात ठेवा इथं काय बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी दूत पाठवले होते, तेव्हापासून संबंध भारत आणि श्रीलंकेचे चांगले संबंध आहेत. मधल्या काळामध्ये काही वेळा संबंध खराब पण झाले होते, परंतु जेव्हा जेव्हा श्रीलंकेवर संकट आलं तेव्हा तेव्हा भारतानं कुठल्याही प्रकारचा मनामध्ये हे न ठेवता संबंध डेव्हलप केलेले आहेत. ओके, राजीव गांधी यांच्या अगोदरचे संबंध आणि राजीव गांधी जयवर्धने करार आपल्या इथं महत्वाचा आहे. कोणता, राजीव गांधी आणि बघा राजीव गांधी आणि जयवर्धने करार. ओके, जयवर्धने करार, कारण का लक्षात ठेवा हा करार महत्वाचा आहे. यानंतर जे श्रीलंकेमध्ये आंदोलन चालू होतं ज्याला आपण LTT म्हणतो, ओके, LTTE. ओके, या आंदोलनाच्या वेळी भारताची भूमिका, यानंतर भारताने आर्मी पाठवली, त्यानंतर राजीव गांधीची हत्या, हे आपल्याला सगळं बेसिक गोष्टी माहित असावा. यानंतर पुढे महत्वाचं आणखीन भारत आणि श्रीलंकेचे पुन्हा 1991 नंतर संबंध कसे सुधारले, त्यानंतर मनमोहन सिंगच्या काळामधले संबंध आणि नरेंद्र मोदी यांच्या काळामधले संबंध, आपल्या ह्या सगळ्यांचा एक आढावा घ्यावा लागेल. तुम्ही म्हणता सर एवढा मोठा इतिहास, एवढं मोठं माहिती घ्यायची आणि मार्क तर 5 ते 6 आणि करंटचे 2 8, तसं नाहीये. 1 मार्क तुम्हाला इन किंवा आउट करू शकतो, कारण डिपार्टमेंटल PSI ला नोटिफिकेशन मध्ये असा उल्लेख आहे कमी आता आलेल्या जागा आहेत 615, परंतु इथं एक टीप लक्षात ठेवा, जागा वाढणार आहेत, 100% जागा वाढणार आहेत, त्याच्यामुळं वाढणार आहेत. हे आपल्यासाठी मी पूर्ण नोटिफिकेशन GR वाचलेला आहे, 100% जागा वाढणार आहेत, त्यामुळं आपल्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. यानंतर पुढचं राष्ट्र लक्षात ठेवा, महत्वाचं राष्ट्र आहे भारत आणि मालदीव. मालदीव संबंधीचे संबंध आपल्याला करणं गरजेचं आहे. 1947 पासूनचे संबंध 2023 पर्यंत 100% इथं संबंध येते, प्रश्न येतो. कारण हे लक्षात ठेवा, समुद्र सीमा भारताला शेअर करतं आणि हा महत्वाचा देश आहे मालदीव. काय, मालदीव हा महत्वाचा देश आहे आणि आपल्याला याच्या संबंधी पूर्ण बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. 100% इथं मालदीव संबंधी प्रश्न येतो, कारण का भारत आणि मालदीवचे संबंध बऱ्याच वेळा काय एकदा पाकिस्तानकडे कल असतो आणि पाकिस्तान सोबत संबंध चांगले, भारतासोबत संबंध बिघडतात. मालदीव जवळ असणारं भारताचं राज्य म्हणजे युनायटेड, लक्षात ठेवा काय UT म्हणजे कोणतं केंद्रशासित प्रदेश, लक्षद्वीप. ओके, केरला, कर्नाटक, हे आपल्याला खूप माहिती असणं गरजेचं आहे. इथं अनेक वेळा आर्मीनं तख्तापलट केला, त्यानंतर तिथं परत लोकशाही, परत लक्षात ठेवा आर्मी, यावेळेस भारतानं वेगवेगळ्या प्रकारचं ऑपरेशन केलं, इथं परत लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी भारतानं कार्य केलं होतं. ओके, या सगळ्या गोष्टीचा आपण आढावा घेतला की आंतरराष्ट्रीय संबंध या घटकामध्ये तयारी कशा प्रकारे केली पाहिजे, कोणता घटक महत्वाचा आहे. ओके, आता बघा आपल्यासाठी आणखीन एक महत्वाचा घटक की हे करत असताना करंट अफेअर. ओके, करंट अफेअर हा डिसाइडिंग फॅक्टर ठरू शकतो IR करताना किंवा भारत आणि शेजारी राष्ट्र करताना. कारण बघा आता मी आता म्हटलं की ताशकंद करार, आग्रा भेट, ओके, शिमला करार, अशा ज्या मी गोष्टी बोलल्या याला चालू घडामोडीचा पण बेस देता आला पाहिजे. उदाहरणामध्ये 2014 ला जेव्हा NDAचं सरकार आलं, नरेंद्र मोदी पंतप्रधान शपथ घेतो, त्यावेळेस
पूर्ण शेजारी राष्ट्रातील पंतप्रधान अध्यक्षांना बोलण्यात आलं होतं, त्यावेळेस पाकिस्तानचे लक्षात ठेवा नवाज शरीफ पंतप्रधान आले होते. आपल्याला ह्या गोष्टी माहीत असाव्या, कारण का संबंध कसे बिघडलेत आणि संबंध कसे सुधारलेत याच्या संबंधी आपला प्रश्न येतो. आपल्याला काही करायचं नाही. उदाहरणामध्ये अफगाणिस्तानमध्ये सत्ता पलट झाली, त्यानंतर भारतानं पुरी लोकशाही जेव्हा स्थापित झाली होती तेव्हा आपण वेगवेगळे रेल्वे संबंध प्रोजेक्ट होता, हायड्रो पॉवर संबंध प्रोजेक्ट होता, संसद बांधून दिली आपण, ओके. त्यानंतर रस्ते डेव्हलप केली, शाळा काढल्या. आता ह्या गोष्टी आपल्याला माहित असाव्या, कारण याच्यावर प्रश्न येतो कुठून कुठपर्यंत अफगाणिस्तानमध्ये भारतानं रेल्वे बांधली, कुठलं पोर्ट पासून आपण त्यांना डेव्हलप करून दिलं, कारण का ह्या सगळ्या गोष्टी माहित असाव्या. उदाहरणामध्ये श्रीलंकेचं हम्बनटोटा हे न्यूज मध्ये असतं सारखं, ओके. या श्रीलंकेने चायनाकडून कर्ज घेतलं, तो डेप्ट मध्ये आहे म्हणजे कर्जात राष्ट्र आहे. आणि त्यावेळेस आता नंतर श्रीलंकेमध्ये 2022-23 ला जो आपण जर त्यांचा पूर्ण घडामोडी बघितल्या, कारण का ती करंट घडामोड आहे, तिथल्या राष्ट्राध्यक्षाला आणि पंतप्रधानाला देश सोडून बाहेर जावं लागलं. कारण लक्षात ठेवायचं सत्ता पलट झाली, इतकी महागाई वाढली. ह्या चालू घडामोडीचा आंतरराष्ट्रीय संबंध, शेजारी राष्ट्रीय संबंध पाहताना बेस देणं गरजेचं आहे. यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपली पूर्ण तयारी करून घेत आहे. यासाठी आमची टीम लक्षात ठेवा, एक्सपर्ट टीम आपल्याकडे अवेलेबल आहे. डिपार्टमेंटल PSI साठी बघा आताच रेग्युलर कंबाईन मधून महाराष्ट्रातून दुसरा निर्मल कुमार भोसले सर या बॅचचे मेंटर आहेत आणि त्यांचा अनुभव, त्यांचं लेक्चर आपल्याला अवेलेबल होतील. आपली ही सगळी बॅच ऑनलाईन असेल. प्रिलियम, मेन्स आणि इंटरव्ह्यूचं तिन्ही गोष्टीची तयारी करून घेतली जाईल. यासाठी आपल्याला एक काम करायचं बघा, आमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. त्याचप्रमाणे आपल्याला नोटिफिकेशन साठी ओके इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा हे टेलिग्राम चॅनल 100% जॉईन करा. त्याचं कारण अकॅडमीचे जे जे काही इनिशिएटिव्ह आहेत खात्याअंतर्गत PSI साठीचे आपल्याला इथं नोटिफिकेशन मिळेल. एवढी अशी एक्सपर्ट टीम आहे. कुठल्याही लक्षात ठेवा आपल्या शंका असतील, आमचा नंबर इथं अवेलेबल आहे, या नंबरवर फोन करा. फॉर्म कसा भरावा यापासून कोणते पुस्तकं वाचावे, बॅच संबंधी काही इन्क्वायरी असतील. आणि दुसरी एक माहिती लक्षात ठेवा, अकॅडमी MPSC डिपार्टमेंटल आयोगाच्या धर्तीवर टेस्ट सिरीज घेऊन येत आहे. प्रत्येक टॉपिक वाईज, प्रत्येक विषया वाईजचं टेस्ट सिरीज आणि विथ डिस्कशन अवेलेबल आहे. तर पुन्हा भेटूया असाच एक महत्वाचा विषय. लक्षात ठेवा समाज सुधारक या घटकामध्ये काय करायला पाहिजे. थँक्यू सो मच. थँक्यू. वेलकम. बाय बाय.